कोल्हापूर शहरात रिक्षा चालकांवर पोलीस आणि आरटीओंकडून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात DYSP प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वतीनं रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान आज बुधवारी झालेल्या विशेष मोहिमेत 29 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 12 रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या असून 23,400 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. 16,500 रुपयांची प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याचं शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलंय. जे रिक्षा चालक आहेत तर त्यांचे लायसन्स, बॅच व्यवस्थित ठेवणे, त्यांचा गणवेश जो ड्रेस कोड आहे तो व्यवस्थित ठेवणे, तसेच त्या अनुषंगाने ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत की मीटरप्रमाणे भाडे घेत नाहीत, पॅसेंजर एक्स्ट्रा वाहतूक करतात, तसेच त्यांचा स्टॉप सोडून इतरत्र रिक्षा लावतात, तर अशा प्रकारच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी आरेरावीची भाषा वगैरे केली जाते असे सुद्धा सूचना होत्या, तर त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या. त्या ठिकाणी RTOचे सावदेकर, ARTO सावदेकर साहेब होते, चारही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मीटिंगकरता हजर होते. तर सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर या अनुषंगाने आजपासून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आज 29 रिक्षावरती कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये 23,400 रुपये दंड आज वसूल करण्यात आलेला आहे. तसेच 12 रिक्षा या आज जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच जुना पेंडिंग जो दंड आहे यांच्यावरचा 16,500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तर शहरामध्ये सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जे मोटर वाहन कायद्यानुसार जे नियमावली आहे त्यानुसार मीटरप्रमाणे भाडे घेणे, आपला ड्रेस कोड व्यवस्थित ठेवणे, बॅच असणे बंधनकारक आहे, लायसन बॅच, त्यांचे परमिट ते व्यवस्थित ठेवणं बंधनकारक आहे. तसेच जे रहदारीचा अडथळा करणारे रिक्षा चालक आहेत किंवा अवैध प्रवासी वाहतूक, एक्स्ट्रा पॅसेंजर वाहतूक करणारे रिक्षा चालक आहेत त्यांनी नियमात सर्व वाहतूक करावी. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करत रिक्षा चालकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.